आणि खरं तर आपण अगदी जेव्हा मुख्यमंत्री झाला होतात आणि वेगवेगळे आरोप आपल्यावर होत होते, मग एकीकडे सहानुभूती होती, तरी तेव्हाही आपण म्हटलत की विकास हेच आपलं ध्येय राहणार, हीच आपली रणनीती होती. आपल्यावर गद्दार म्हणून आरोप करण्यात आले, तेव्हाही आपण विकासानं उत्तर देऊ असंच म्हटलं होतं. आपल्याला अनेक वेळेला मिंदे खोके अशा पद्धतीचे आरोप झाले, त्याही वेळेला आपण करतात ना विकास हेच म्हटलं होतं, डेव्हलपमेंट. पण लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोचलाय का महाराष्ट्राचा? मी याच्यामध्ये एकच सांगेन, जे आमच्यावर आरोप करणारे खरं म्हणजे 2019ला शिवसेना आणि भाजपा युती होती. बाळासाहेब आणि मोदी साहेबांचे फोटो लावून आमचे उमेदवार लोकांकडे गेले, मतं मागितली आणि सरकार ज्याबरोबर स्थापन करायला पाहिजे होतं ते सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी काँग्रेस, एनसीपी आणि या सगळ्यांबरोबर स्थापन केलं. खरं म्हणजे हाच मोठा विश्वासघात आहे. मतदारांशी विश्वासघात आहे, आपल्या आयडिओलॉजी बरोबर विश्वासघात आहे, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर विश्वासघात आहे. आणि म्हणून आम्ही कधी बोलत नाही, आम्ही कधी आरोपाने उत्तर देत नाही. पण आज 50 आमदार, 13 खासदार, विधान परिषदेचे सदस्य, इतर अनेक लोक, जिल्हा परिषद, नगरसेवक, शेकडो, हजारो, लाखो लोक, जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर आले असते का? झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आता ते कुठल्या नंबरला गेलेत तेही माहिती आहे आपल्याला. महायुती नंबर 1ला आली. याचं कारण लोकांना हे जी भूमिका त्यांनी त्यावेळेस घेतली ती आवडली नव्हती. कारण आपला महाराष्ट्रातला मतदार आणि नागरिक हा संवेदनशील आहे, हा भावनिक आहे. त्याच्याशी तुम्ही जर विश्वासघात कराल आणि त्याच्याशी तुम्ही बेईमानी कराल तर तुम्हाला त्या जागा तो दाखवेल. त्यामुळे मी जे केलं, या महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाचली पाहिजे, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबलं पाहिजे आणि जे विकास थांबलंय, विकासाचं चक्र थांबलंय, तो विकास पुढे गतीने झाला पाहिजे यासाठी. आणि आज पाहतोय आपण सगळीकडे कामं सुरू आहेत, सगळीकडे आम्ही योजनांचा निर्णय घेतोय. शासन आपल्या दारी हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम लोकाभिमुख झाला, इतर राज्य त्याचं अनुकरण करतात. जवळपास 3,70,00,000 लोकांनी त्याचा फायदा घेतला. काल कल्याणचा कार्यक्रम होता, 1,00,000 लोक होते शासन आपल्या दारीमध्ये. मग हे काय, जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर जनतेने आम्हाला फटकारलं असतं, जनतेने आमच्याकडे पाठ फिरवली असती. मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे एक उत्स्फूर्त प्रत्येक, म्हणजे लहान मुलं असतील, तरुण असतील, वृद्ध, ज्येष्ठ असतील, हसत मुखाने स्वागत त्यांनी केलंच नसतं. मला चेहरे कळतात, आपल्याला कळतं काय आहे ते. हे तुम्ही वारंवार 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 आरोप करून हे काय साध्य करतायत मला माहित नाही, परंतु ते आमच्या पथ्यावरच आहे आणि जनतेला हे सगळं आवडत नाही. जनतेला काम करणारा माणूस पाहिजे, घरी बसणारा नको. फील्डवर काम करणारा पाहिजे, ग्राउंड रियालिटी समजून घेणारा पाहिजे, जागेवर जाऊन मदत करणारा पाहिजे. घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारा माणूस आवडत नाही लोकांना. कोविडमध्ये हाच एकनाथ शिंदे पीपी किट घालून फिरत होता, तेव्हा कुठे होते कोण लोक? स्वतःच्या जीवाची पर्वा मी केली नाही, पण दुसऱ्याच्या जीवाची पर्वा मी केली. नक्कीच हे कोणीच नाकारणार नाही शिंदे साहेब. मात्र आज आपल्या राज्यामध्ये विरोधक जितके एकसंध आपल्याला दिसतात आहेत तसे आधी दिसले नव्हते. आणि आता जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तेव्हा तसं